कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला तब्बल 12 वर्ष घरातील एका खोलीत कोंडून ठेवलं होतं। पतीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेने पोलिसांना संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला आहे। मात्र महिलेने पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार देत आईवडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला। मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण कर्नाटकातील म्हैसूरचं आहे। एका महिलेची पोलिसांनी सुटका केली, जिला तिच्या पतीने 12 वर्षापासून घरात कोंडून ठेवलं होतं। 30 वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितलं की पतीने 12 वर्षापासून घरात कोंडून ठेवलं होतं। तिने टॉयलेटसाठी खोलीतील एका छोट्या बॉक्सचा वापर केला होता। महिलेला 2 मुलं आहेत। मुलं शाळेतून परतली की घराबाहेर थांबायची आणि नवरा कामावरून परतला की मुलं आत यायची। महिलेने दिलेल्या माहितीनुसार माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत। माझा नवरा मला नेहमी घरात कोंडून ठेवायचा आणि माझा छळ करायचा। याबाबत परिसरातील कुणीही त्याला कधीच काही विचारलं नाही। माझी मुलं शाळेत जातात, पण माझा नवरा कामावरून येईपर्यंत ते बाहेरच राहतात। या महिलेने इंडिया टुडेला सांगितले की ती खिडकीतून मुलांना जेवण देत असे। या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की ही महिला घरात कैद होती। तिच्या हालचालींवर मर्यादा होत्या। कामावर जाण्यापूर्वी नवरा तिला घरात कोंडून ठेवायचा। त्याला असुरक्षित वाटायचं। त्याचं आता समुपदेशन करण्यात आलं आहे। पोलिसांना याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळ गाठून महिलेची सुटका केली। महिलेचेही समुपदेशन करण्यात आलं आहे।